रावळगाव येथील ओंकारनगर भागात सागर माळी व चेतन जाधव यांना पाण्याच्या टाकीखाली गव्हाणी घुबड म्हणजे जिला बर्न ओल अतिशय थकलेल्या अवस्थेत हे घुबड आढळून आले। त्या घुबडास त्यांनी मालेगाव वन विभागाचे पक्षीमित्र सुयश देशपांडे यांच्याकडे आणले। सुयश देशपांडे यांनी घुबडास मालेगाव वन विभागाचे तालुका वन परिक्षेत्र अधिकारी गायत्री सोनवणे मॅडम यांच्या मार्गदर्शनात त्या घुबडास पशुवैद्य अधिकारी डॉक्टर जावेद खाटीक यांच्याकडे घेऊन जाऊन त्या गव्हाणी घुबडाची तपासणी केल्यानंतर डॉक्टर खाटीक यांनी सांगितले की सदर घुबड आजारी असल्यामुळे तिला अशक्तपणा आला आहे आणि त्यामुळे पहाटेच्या सुमारास त्या घुबडास उडता येत नसल्या कारणाने ते पाण्याच्या टाकीखाली जाऊन लपून बसले आहेत। त्यानंतर पक्षीमित्र सुयश देशपांडे यांनी त्या गव्हाणी घुबडास 3 दिवस उपचार करून त्याची काळजी घेतली। त्याला बरे वाटल्यानंतर त्याचा अशक्तपणा दूर झाल्यावर त्याची डॉक्टर जावेद खाटीक यांच्याकडून तपासणी करून त्या घुबडास मालेगाव वन विभागाचे तालुका वन परिक्षेत्र अधिकारी गायत्री सोनवणे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला परत त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले। या सर्व कामात त्यांना वन विभागाचे अतुल देवरे, गोपाळ गवळी, अजय शिरसाट, अभिजित बेलन, विनीत क्षीरसागर यांची मदत झाली। त्यानंतर पक्षीमित्र सुयश देशपांडे यांनी घुबडाबद्दल माहिती दिली। माहिती देताना त्यांनी सांगितलं की समाजात खूप अंधश्रद्धा आहेत। घुबड बघितल्यास अपशकुन होते, प्रगती थांबते, तर असे काही नसून घुबड हा निसर्गातील एक सर्वात महत्त्वाचा पक्षी आहे। घुबडांना नॅचरल पेस्ट कंट्रोलर सुद्धा म्हटले जाते। अन्न म्हणून त्यांना उंदीर खूप आवडतात। गव्हाणी घुबड हे दिवसाला 1 उंदीर खातात आणि त्याची फॅमिली प्रजनन काळात फक्त 4 ते 5 महिन्यात 1000 पेक्षा जास्त उंदीर खातात। त्यामुळे घुबड उंदीर खाऊन शेतकऱ्यांचा मित्र म्हणून काम करते। घुबड हे निशाचर असल्यामुळे त्यांना दिवसा स्पष्ट दिसत नसल्यामुळे इतर पक्षी त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी पाठलाग करतात। त्यामुळे ते जीव वाचवण्यासाठी ते घरात किंवा गच्चीत तिथे येतात, तिथे लपून बसतात। तर त्यांना आपण मारू नये व परिसरात कुठेही कोणालाही साप म्हणा, पक्षी म्हणा, प्राणी आढळल्यास पक्षीमित्र सुयश देशपांडे यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले। त्यांचा मोबाईल नंबर आहे 9665691078। मी एकदा पुन्हा बोलतो आणि आपण हा नंबर सेव्ह करून ठेवावा, 9665691078। कृपया हा नंबर प्रत्येकाने सेव्ह करून ठेवा। मला असा अनुभव बऱ्याच वेळेला येतो की ऐन वेळेला लोक मग मला फोन करतात आणि मग मला विचारतात की सुयश देशपांडेचा नंबर सांगा। हाच जर नंबर आपल्याकडे जर असला तर आपण इमिडिएट फोन करू शकतो, म्हणजे कुठलाही वेळ जात नाही, कालावधी वाया जात नाही आणि त्वरितच आपल्याला संपर्क करायला योग्य मार्ग लगेच समोर दिसतो। तर कृपया आपण हा नंबर सेव्ह करून घ्यावा आणि जर असं काही आपल्याला झालं तर त्यांनी आवाहन केलंच आहे त्याप्रमाणे आपण त्यांना फोन करून आपली त्या पशुपक्षी प्राण्याबद्दल माहिती द्यावी। धन्यवाद। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू। रावळगाव परिसरात दुर्मिळ जातीची गव्हाणी घुबड ही अशक्तपणामुळे व कावळ्यांच्या टोचामुळे जखमी झालेली होती। तिथल्या युवकांनी मालेगाव येथे वन विभागामध्ये आपले पक्षीमित्र व सर्पमित्र श्री सुयश देशपांडे व विनीत यांच्याकडे आणून दिली। त्यांनी तिला 2-3 दिवस निकाल ठेवले व पशुवैद्यकीय तपासणीसाठी माझ्याकडे घेऊन आले। गव्हाणी जातीची जी घुबड आहे तिची तपासणी केली असता ही अशक्त आढळून आली। तिला आपण मल्टीव्हिटॅमिन इंजेक्शनद्वारे दिले तोंडावाटे आणि चांगली झाल्यानंतर आता ती बऱ्यापैकी उडायला लागली आणि चालायला लागली आहे। चांगली झाल्यानंतर तिच्या नैसर्गिक अधिवासात तिला सोडण्यात येणार आहे। ओके।